हॅलो एव्हरीवन, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एम.एच. नर्सिंग इन्फो या आपल्या चॅनलवरती. आणि मी आहे संदीप. तर आज आपण बघणार आहोत की डिप्लोमा सर्टिफिकेटला ॲप्लाय कसं करायचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या वेबसाईटवरती. ज्या स्टाफनी इन सर्व्हिस एज्युकेशन घेतलं आहे आणि डिप्लोमा केलेले आहेत, जसे की DPN, PHN, पिडियाट्रिक नर्सिंग आणि ऑन्कॉलॉजी असे वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस पूर्ण केल्यानंतर आपल्याला अप्लाय करावं लागते डिप्लोमा सर्टिफिकेटसाठी. चला तर मग सुरू करूया. आपण बघूया की डिप्लोमा सर्टिफिकेटला अप्लाय कसं करायचं. तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. ओके, तर माझी अशी विनंती आहे सर्व स्टाफला की तुम्ही शक्यतो करून PC वरती लॅपटॉपवरतीच अप्लाय करावं, मोबाईलवरून करू नये. कारण मोबाईलची स्क्रीन लहान असते आणि माहिती भरताना जर काही चुकीची माहिती भरली तर त्या ठिकाणी नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगल सर्चमध्ये MSBNPE, ओके, MSBNPE असं तुम्हाला टाईप करायचं आहे, म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन. तर या ठिकाणी बघा, ही अशी वेबसाईट आहे www.msbnpe.org अशी तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वेबसाईटचं हे होम पेज आहे. असं या पद्धतीनं होम पेज ओपन होईल. तर बघा, या ठिकाणी हे ब्ल्यू कलरमध्ये जी तुम्हाला रिबन दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला होम, अबाउट, अकॅडमिक आणि एक्झामिनेशन. तर आपल्याला काय करायचं आहे, एक्झामिनेशनमध्ये जायचं आहे. त्यामुळे एक्झामिनेशनवर क्लिक करायचं. एक्झामिनेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुम्हाला दिसतं बघा ऑप्शन ॲप्लाय फॉर डिप्लोमा सर्टिफिकेट. ओके, तर या ॲप्लाय फॉर डिप्लोमा सर्टिफिकेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे या ठिकाणी. तर या पेजमध्ये युजर लॉग इन म्हणून म्हटलेलं आहे. नोट इन केस ऑफ ॲफिलिएशन क्रिएट UID युजर नेम अँड पासवर्ड ओनली वन टाईम. म्हणजे युजर नेम, पासवर्ड हे आपल्याला काय करायचं आहे, नवीन तयार करायचं आहे. कारण जे काउन्सिलचं आहे UID युजर नेम पासवर्ड महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे ते या ठिकाणी चालत नाही. कारण जे कॅन्डिडेट काउन्सिलकडे रजिस्टर्ड आहेत त्यांचं वेगळं असेल आणि फर्स्ट टाईमच या पॅरामेडिकल वेबसाईटला आपण जो काही डिप्लोमा केला आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लाय करायचं आहे डिप्लोमा सर्टिफिकेटसाठी. आपल्याला डिप्लोमा सर्टिफिकेट हे पॅरामेडिकल बोर्डच देणार आहे, MNC नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा क्रिएट न्यू अकाउंट असं दिलेलं आहे खाली, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असं एक पेज ओपन होईल क्रिएट अकाउंट नावाचं. स्टेट जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र, ऑदर असेल तर ऑदर. ओके, डू यू हॅव रजिस्ट्रेशन नंबर. जर तुम्ही या ठिकाणी येस म्हटलात आणि जर तुम्ही काउन्सिलचा जो काही आपला नंबर आहे तो टाकलात तर तो ॲक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नो असं म्हणावं लागणार आहे. या ठिकाणी नो म्हटलात तरच या ठिकाणी नवीन आपल्याला युजर ID पासवर्ड मिळतो. बघा, या ठिकाणी तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे. या ठिकाणी नो केलं. या ठिकाणी फर्स्ट नेम तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, मिडल नेम, सर नेम. ओके, जसं तुमच्या सर्टिफिकेटवर आहे त्या पद्धतीनंच तुम्हाला या ठिकाणी, सर्टिफिकेट म्हणजे कोणतं, तुमचं मार्कशीट. जर जे तुम्ही डिप्लोमा कोर्स केलेला आहे त्याचं मार्कशीट तुमच्याकडे आलेलं असतं. ओके, त्या मार्कशीटवर जे तुम्हाला आहे स्पेलिंग मिस्टेक वगैरे न करता तुम्हाला हा सगळा फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम, सर नेम, डेट ऑफ बर्थ ही ॲक्युरेट टाकायची आहे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर. आता ह्यामध्ये बघा, जर तुम्ही मेल ID काउन्सिलला यूज केलेला टाकला या ठिकाणी तर तो काय करतो, ऑलरेडी एक्झिस्ट असं या ठिकाणी तुम्हाला पॉपअप दाखवतं. त्याच्यामुळे तुम्हाला मेल ID देखील नवीन टाकावं लागेल आणि मोबाईल नंबर देखील तुम्हाला जो महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला वापरलेला आहे तो या ठिकाणी वापरून चालत नाही. मोबाईल नंबर देखील तुम्हाला अल्टरनेटिव्ह या ठिकाणी यूज करावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला युजर नेम तुमचा मेल ID जो आहे तसाच पाहिजे का. येस असेल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा मेल ID आहे तोच तुमचा युजर नेम राहणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पासवर्ड कंटेन मिनिमम 8 अँड मॅक्सिमम 14 कॅरेक्टर्स. ओके, कमीत कमी तुम्ही 8 अंकाचा पासवर्ड करू शकता, मॅक्सिमम 14चा करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की एक कॅपिटल लेटर लागतं आणि एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक नंबर लागतो. एक म्हणजे एकापेक्षा जास्त, मिनिमम 1. ओके, तर या पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाका. इथं कन्फर्म करा. ओके,
नंतर हिंट क्वेश्चन, जर तुम्हाला परत नंतर समजा फॉरगेट पासवर्ड करत असेल तर हा हिंट क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं बर्थ, सिटी, स्कूल नेम, पेट नेम, मदर, मिडियन नेम हे जे काही प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार किंवा लक्षात राहील त्याच्यानुसार तुम्ही करा. हा कॅप्चा आहे तो खाली टाकून द्या आणि क्रिएट अकाउंटवर क्लिक करा. आता बघा क्रिएट अकाउंटवर, आता हा फॉर्म मी मुद्दाम भरत नाही आहे कारण यूट्यूबच्या काही पॉलिसी आहेत की त्या पॉलिसी पद्धतीने हा फॉर्म मला असा भरता येत नाही, कोणाचं नाव वगैरे शो करता येत नाही तुम्हाला, केलं तरी तिथं ब्लर करावं लागेल. त्यापेक्षा ही सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. ओके, क्रिएट अकाउंटवर क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला असं एक बॉक्स ओपन होईल, पॉपअप होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा UID नंबर, युजर नेम, पासवर्ड असं शो करेल आणि ओके असं एक चिन्ह येईल ओकेवर क्लिक करण्यासाठी. तर तुम्ही त्याचं काय करा, लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा फोटो काढून घ्या, लिहून घेण्यापेक्षा मी तर म्हणतो फोटो काढून घ्या, कारण लिहिताना सुद्धा आपल्याकडनं काही मिस्टेक होऊ शकते. ओके, कारण परत तो तुम्हाला काही तुमच्या मेलला वगैरे येत नाही पॅरामेडिकल वेबसाईटवरून. त्याच्यामुळे तो व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आणि काउन्सिलचं वेगळं असणार आहे, हा वेगळा असणार आहे, त्यात काय कन्फ्युजन करू नका बिलकुल. तर आपण बघूया पुढं काय करायचं. बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे होम पेज असं दिसेल. या ठिकाणी मेनू, होम पेजचं चिन्ह दिसेल. खाली म्हणाल युअर ॲप्लिकेशन विल बी व्हेरीफाईड सून, युअर ॲप्लिकेशन इज व्हेरीफाईड सक्सेसफुली, युअर ॲप्लिकेशन नंबर इज असं म्हणतंय, परंतु अजून आपण अप्लायच केलेलं नाही तरी हे दाखवते फक्त. तरी काय करायचं आहे, अप्लाय करण्यासाठी मेनू बटनावर क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर डिप्लोमा सर्टिफिकेट असं एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन फॉर डिप्लोमा एक्झामिनेशन सर्टिफिकेट, प्लीज एंटर द इन्फॉर्मेशन ॲज पर द HSC बोर्ड सर्टिफिकेट. जे काय आपलं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यानुसार ही इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. आता या ठिकाणी कुठले कोर्सेस तुम्ही केल्यानंतर हे करू शकता, अप्लाय करू शकता. ANM असेल, प्रमोशनल म्हणजे LHV ऑक्झिलरी नर्सिंग असायचं असेल. ओके, या ठिकाणी तुम्ही कोणत्या कोर्सेसनी अप्लाय करू शकता, कोणते कोर्स केल्यानंतर. ओके, LHVचा आहे प्रमोशनलसाठी, नंतर ANM कोर्स आहे, GNM आहे, नर्स प्रॅक्टिशनर मिडवायफरी एज्युकेटर प्रोग्राम आहे, ऑन्कॉलॉजी नर्सिंग कोर्स आहे, नंतर पिडियाट्रिक नर्सिंग आहे, PBDPN, सायकॅट्रिक नर्सिंग आहे. ओके, नंतर PHN आहे. हे जे आपले डिप्लोमा आहेत सर्टिफिकेट, हे एवढे कोर्सेस केल्यानंतर तुम्ही या पद्धतीनं अप्लाय करू शकता या वेबसाईटवरती. आता बघा डॉक्युमेंट काय लागणार आहेत ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी डिप्लोमा सर्टिफिकेटसाठी फक्त 5 डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याच्यामध्ये कॅन्डिडेट रिसेंट फोटो विथ प्रिन्सिपल साईन. आता या ठिकाणी बघा 2x2 इंच असा या पद्धतीचा फोटो लागतो. फोटोला व्हाईट बॅकग्राऊंड लागतं. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत त्यांचा सिग्नेचर अँड स्टॅम्प हा त्या फोटोवरती घ्यायचा आहे आणि त्याची साईज जी आहे ना ती 50 KB पाहिजे. कॅन्डिडेट सिग्नेचर देखील आणि फॉर्मॅट जे आहेत ना सगळ्या डॉक्युमेंटचे ते JPG याच फाईल टाईपमध्ये फॉर्मॅटमध्ये तुम्हाला करून घ्यायचे आहेत. कॅन्डिडेट सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला 50 KB पर्यंत पाहिजे. त्यानंतर लास्ट इयर मार्कशीट म्हणजेच आपला जो डिप्लोमा सर्टिफिकेट, डिप्लोमा जो आपण केलेला असेल त्याचं जे काही मार्कशीट आलेलं असेल ते मार्कशीट आहे ते तुम्हाला या ठिकाणी 500 KB पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्यानंतर आहे सी फॉर्म तुम्हाला कॉलेजकडून दिला जातो. सी फॉर्मच्या डेट्स वगैरे बघून घ्यायचे व्यवस्थित, आपली जॉईनिंग डेट आणि रिलीव्ह डेट. तर सी फॉर्म देखील तुम्हाला या ठिकाणी 500 KB मध्ये अपलोड करायचं आहे. आणि पासिंग सर्टिफिकेट आपल्याला बोर्डाकडून मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट या 2 गोष्टी मिळालेल्या असतात. सी फॉर्म कॉलेजकडून मिळतो आणि आपली साईन आणि फोटो असे 5 डॉक्युमेंट या ठिकाणी लागतात. तर ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचे आहेत. ते कधी, आता या ठिकाणी आधी कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कोर्स सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, PRN नंबर टाकायचा आहे. तर हा PRN नंबर तुम्हाला कुठे मिळतो, तर तुमचं जे मार्कशीट आलेलं आहे मार्कशीटवरच्या वरती राईट साईडला PRN नंबर तुम्हाला दिलेला असतो. तर तो PRN नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. नंतर शो करायचं. शो केल्यानंतर एक फॉर्म ओपन होतो. त्या फॉर्ममध्ये तुमची माहिती काही प्रमाणात भरलेली असते. जी काही एनरोलमेंट वेळी जी माहिती कॉलेजने भरलेली असते तो डाटा तुम्हाला तिथे तसा शो होतो. त्यानंतर ते काही माहिती अजून आपल्याला विचारतं. त्याच्यामध्ये आपलं ॲड्रेस असेल, परमनंट ॲड्रेस असेल, नंतर तुमचा बर्थ डेट आणि बर्थ प्लेस असेल, तुमचं मॅरेज डेट असेल, जर मॅरिड असतील तर मॅरेज डेट त्या ठिकाणी टाकायचे. जे ऑप्शन मॅन्डेटरी आहेत, रेड स्टार आहेत, ते ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहेत.
त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी SSC आणि HSCचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी भरायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या बोर्डातून पास झाला, तुम्हाला किती मार्क पडले, आउट ऑफ किती, ओके, हे भरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे डिप्लोमाचं आपलं डेट आहे, पिरियड आहे, ओके, ट्रेनिंगचा जो कालावधी आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचा आहे. तुमच्या इन्स्टिट्यूटचं नेम तिथं सर्च करून तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट सगळे अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. ओके, बघा, PRN नंबर टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं हे नेम जे आहे ते ऑलरेडी असणारच आहे. नंतर मदर नेम ऑलरेडी असणार आहे. मॅरिड आहे, सिंगल आहे ते असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. ओके, नंतर तुमची नॅशनॅलिटी, कास्ट, रिलिजन हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी ऑलरेडी आहे. बर्थ स्टेट जो आहे तुमचा तो सिलेक्ट करायचा आहे. बर्थ डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तालुका आणि प्लेस या सगळ्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला फिल कराव्या लागतील. त्यानंतर बघून घ्या, तुमचा प्रेझेंट ॲड्रेस जो काय असेल तो ऑलरेडी तिथं भरलेला आहे एनरोलमेंटच्या वेळेला. स्टेट सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, तालुका आणि पिनकोड नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुम्हाला सेमच ॲड्रेस ठेवायचा आहे, परमनंट ॲड्रेस, तर सेम ठेवायचं आहे तर टिक मार्क करा. वरचं सगळं कॉपी पेस्ट होऊन जाईल खाली. जर तुमचा वेगळा असेल परमनंट ॲड्रेस तर त्या ठिकाणी वेगळा टाका. त्यानंतर ॲडिशनल डिटेलमध्ये या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर एक टाकून द्यायचा आहे. ओके, नंतर प्री एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये SSC, तुमचं पासिंगचं मंथ कोणता आहे, पासिंग इयर कोणता आहे, बोर्ड कोणता आहे, टोटल मार्क, आउट ऑफ मार्क. HSC म्हणजे तुमचं पासिंग मंथ कोणता आहे, पासिंग इयर कोणता आहे, बोर्ड कोणता आहे, टोटल मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स हे करून घ्यायचं आहे. नंतर एज्युकेशनल डिटेलमध्ये या ठिकाणी बघा, ज्या कोर्ससाठी तुम्ही ज्या डिप्लोमासाठी अप्लाय करताय ते त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. डेट ऑफ पासिंग सर्टिफिकेट म्हणायचं आहे. आता इथं बऱ्याच वेळेला डेट नसते, मंथ असतो, तर मंथचे लास्ट डेट तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल ऑगस्ट असेल तर तुम्ही 31 ऑगस्ट तुम्ही त्या ठिकाणी, आणि इयर जे काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. कोर्स डिटेलमध्ये काय करायचं आहे, रिजन, तुम्ही ज्या ठिकाणी असाल कॉलेजला, ओके, तर ते तुम्हाला रिजन सिलेक्ट करायचं आहे. त्या ठिकाणी एक्झाम सेंटर किंवा तुम्ही कोर्स कुठं केला तर ते तुम्हाला कॉलेज या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. युनिव्हर्सिटी तुमची हेच असणार आहे, पॅरामेडिकल बोर्ड, ते त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. एक्झाम कधी झाली, तो वर्ष, महिना या ठिकाणी हे करायचं आहे. तुमचा सीट नंबर जो कोण होता तो सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. सीट नंबर तुमच्या मार्कशीटवरती असतो. ओके, त्या कोर्समध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले एकूण आउट ऑफ पैकी ते लिहायचं आहे. ग्रेड देखील तुमच्या मार्कशीटवर असते, ती द्यायची आहे. डिस्टिंक्शन, फर्स्ट डिव्हिजन, ओके, जे काय असेल ते तुम्हाला, ऑनर्स जे काय असेल ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे. ट्रेनिंग पिरियड आहे. ट्रेनिंग पिरियड तुमच्या C फॉर्मवरती दिलेला असतो. तिथं म्हटलेलं आहे, नोट दिलेलं आहे त्यांनी, बघा वाचून घ्या. एंटर ट्रेनिंग ॲज पर C फॉर्म. C फॉर्मप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी कॉलेजचं नाव, ओके, तुमची इन्स्टिट्यूट शोधून घ्या. डेट ऑफ ॲडमिशन या ठिकाणी ऑलरेडी असणार आहे, कारण तुम्ही जॉईन झाला त्याच वेळेला एनरोलमेंट केलं जातं, त्यामुळं तिथं असणार आहे. आणि कोर्स कंप्लिशनची डेट आहे ती तुम्हाला C फॉर्मवरती येऊन जाईल. या ठिकाणी ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला ते शो होईल तिथं. आणि हे बघा, 2000 रुपये फी आहे याची, तर ही फी देखील तुम्हाला पेड करायची आहे. आफ्टर सगळे डॉक्युमेंट तुम्ही सक्सेसफुली अपलोड केल्यानंतर या ठिकाणी पुढे दाखवतं डॉक्युमेंट स्टेटसमध्ये अप्लायड सक्सेसफुली किंवा अपलोडेड सक्सेसफुली असं तुम्हाला त्या ठिकाणी शो होणार आहे. तर सेव्ह, सबमिट आणि पे करायचं आणि तुम्ही पेमेंट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा, डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असं दाखवणार आहे तुम्हाला. सेव्ह अँड सबमिट, पे, या ठिकाणी असं ओपन होईल. त्यानंतर पे ऑनलाईन म्हणायचं आहे. पे ऑनलाईन केल्यानंतर या ठिकाणी अबोव डिटेल्स आर करेक्ट, पे नाव. या ठिकाणी पेमेंट करताना तुम्ही असं UPI वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी QR कोडचं तुम्ही करू शकता पेमेंट QR कोडने देखील. बघा, पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा लॉग इन करायचं आहे. पुन्हा लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये जायचं आणि असं तुमचं हे ओपन होईल. या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्ही
या ठिकाणावरून तुम्हाला तुमचं प्रिंट ॲप्लिकेशन जे आहे ते काढता येतील. चेक ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते आहे. अक्नॉलेजमेंट स्लिप आहे, तुम्ही पेमेंट केलेली स्लिप तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आणि काही दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 15 दिवसांनी 20 दिवसांनी तुम्हाला हे चेक ॲप्लिकेशन स्टेट तुम्हाला असं दिसून येईल. तुमचं नाव आणि सगळे डॉक्युमेंट पेंडिंग फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जेव्हा व्हेरिफिकेशन होईल तेव्हा व्हेरीफाईड असं येऊन जाईल. व्हेरीफाय आल्यानंतर ते सर्टिफिकेट प्रिंट होईल आणि तुमच्या इन्स्टिट्यूटला येऊन जाईल. ओके. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.